अवनी बंगल्याच्या दरवाजाकडे खूप गरिबासारखी पाहत होती. तिला भीती वाटत होती की आतमध्ये जावं की इथूनच महागारी घरी जावं. तिची गरिबी तिचा स्वाभिमान काढून घेत होती. शेवटी तिने हिंमत करून डोरबेल वाजवली. दुपारच्या वेळी उन्हाच्या पारात ती आली होती, त्यामुळे तिला आलेला घाम ती वारंवार पुसत होती. आज ती तिच्या भावाकडे तिचा हिस्सा मागण्यासाठी आली होती. तिने तिच्या नवऱ्यासाठी तिचा युगो आणि स्वाभिमान बाजूला ठेवून अजून एकदा डोरबेल वाजवली. एका नोकराने दरवाजा उघडला. तो नोकर अवनीला डोक्यापासून पायापर्यंत निहाळत होता आणि म्हणाला की माफ करा, आता सगळे झोपले आहेत, तुम्ही पुढच्या घरी जावा. तो नोकरसुद्धा कंटाळल्यासारखा दिसत होता. असं वाटत होतं की तो पण झोपेतून उठला होता आणि तो नंतर अजून दरवाजा लावून झोपाय गेला. अवनीला खूप लाज वाटली, कारण तो नोकर तिला भिकारीण समजत होता. अवनीने अजून एकदा हिंमत एकवटून डोरबेल वाजवली, तरी पण त्याने दरवाजा उघडला नाही. अवनीने 4-5 वेळा दरवाजा वाजवला. त्यानंतर खूप रागात नोकरने दरवाजा उघडला आणि तो अवनीला पाहू लागला आणि त्याने खिशातून 20 रुपयाची चुरगाळलेली नोट काढून अवनीच्या हातात दिली. अवनीने तिच्या तोंडावरील बांधलेली ओढणी काढली आणि 1 मिनिट तो म्हातारा नोकर तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागला. त्याची बोलतीच बंद झाली. तो अवनीला म्हणाला, अवनी बाळा, तू इथं? तो नोकर अवनीकडे वेड्यासारखा पाहत होता आणि बोलताना त्याचा आवाज अडखळला. त्याने हात जोडले आणि अवनीला म्हणाला, मला माफ कर अवनी बाळा, मी तुला ओळखलंच नाही. त्यानंतर अवनी म्हणाली की रामू काका, काहीच हरकत नाही. माझं राहणीमान असं आहे की त्यामुळे तुम्ही मला भिकारीण समजला, त्यामुळे तुमची चूक नाही. रामू काका तेथील खूप जुने नोकर होते. अवनीचे वडील जयवंतराव जेव्हा जिवंत होते तेव्हा घरात अवनी कोपऱ्यामध्ये खेळत होती आणि रामू काका पण तिच्यासोबत खेळत होते. खूप लाडात जयवंतरावांनी अवनीला वाढवलं होतं. जयवंतराव खूप मोठे बिझनेसमॅन होते. अवनी ही सगळ्यात लहान होती. तिला 2 मोठे भाऊ होते, पण जेव्हा अवनीचा जन्म झाला तेव्हाच तिची आई हे जग सोडून गेली. जयवंतरावांनी तिला आई आणि बाबाचे प्रेम देऊन वाढवले होते. जेव्हा ती लहान होती तेव्हा तिचे भाऊ पण तिला खूप प्रेम करत होते, कारण त्या वयात मनात धोकेबाजी आणि लालच नसतं. लहान वयात प्रत्येकाचं मन आरशाप्रमाणे निर्मळ असतं. पण जसं दिवस जाऊ लागलं आणि अवनी मोठी होऊ लागली तसा तिच्या वडिलांचा बिझनेस खूप वाढू लागला. ते 4 फॅक्टरीचे मालक होते आणि त्यातून त्यांना करोडो रुपये मिळत होते. अवनीचे भाऊ जेव्हा मोठे झाले तेव्हा ते समजूतदार झाले. तेव्हा त्यांना पैशाच्या पुढे काही सुद्धा दिसू लागले नाही. माणसापाशी किती पण पैसा असला तरी त्याच्या मनात लालच निर्माण होतं आणि डबल पैसा कसा कमवायचा याच्या मागे लागतो. जयवंतरावांचे दोन्ही पण मुले पैशाचे खूप लोभी होते. खरं तर जयवंतराव अशा स्वभावाचे नव्हते. त्यांच्याकडे घमंड आणि इगो अजिबात नव्हता. जयवंतराव गरिबामध्ये त्यांचे पैसे वाटत होते आणि त्यामुळे त्यांच्या दोन्ही पण मुलांना त्यांच्या वडिलांचा खूप राग येत होता. ते विचार करायचे की आम्ही एवढे मेहनतीने पैसे कमवत आहे आणि बाप गरिबांवर ते पैसे लुटत आहे. जर त्यांची हुकूमत चालत असती तर दोघांनी एक पैसा जोडून ठेवला असता. आपल्या भावापेक्षा अवनी खूप भोळी होती. तिला पैशाबाबतीत काहीच घेणं देणं नव्हतं. ती तिच्या वडिलांवर गेली होती. त्यामुळे जयवंतराव अवनीला खूप प्रेम करत होते आणि त्यामुळेच दोन्ही पण मुले तिच्यावर जळत होते. जयवंतराव यांना माहीत होतं की अवनीचं मन किती निर्मळ आहे. तिच्या मनात कोणाविषयी सुद्धा द्वेष नाही आणि कोणासोबत तिचं वैरसुद्धा नाही. त्यामुळे जयवंतरावांचं नेहमी लक्ष अवनीकडे होतं. ते अवनीची प्रत्येक इच्छा पूर्ण करत होते. तिचं कोणतं पण काम असलं तर जयवंतराव किती पण बिझी असले तरी अवनीकडे जात होते आणि अवनीला सुद्धा या दुनियामध्ये वडिलांपेक्षा महत्त्वाचं कोणीच नव्हतं. तिच्यासाठी तिचे वडील एक वृक्ष होते, जे त्यांच्या छावेने अवनी खूप आरामात जीवन घालवत होती. पण माणसाचा काही सुद्धा भरोसा नाही आणि त्यामुळेच अवनीच्या आयुष्यात आता दुःखाचा डोंगर येणार होता. कारण तिच्या वडिलांना पोटाचा कॅन्सर झाला होता आणि ते शेवटच्या स्टेपला येऊन थांबले होते. जयवंतरावांना नेहमी अवनीची काळजी वाटत होती. एवढी साधी माझी मुलगी, माझ्यानंतर हिचं कसं होईल हेच त्यांना सारखं सतावत होतं.
तिचे भाव तर तिला 1 रुपया सुद्धा देणार नाहीत, कारण त्यांना माहीत होतं की त्यांचे दोन्ही पण मुले पैशाच्या मागे किती आहेत. भावांच्या मनात आपल्या बहिणीबद्दल थोडी सुद्धा दया प्रेम भावना नाहीत. त्यांना अवनीच्या भविष्याची खूप काळजी होती. अवनीला माहीत नव्हतं की तिच्या वडिलांना पोटाचा कॅन्सर आहे आणि आता त्यांच्यावर इलाज होणं अशक्य होतं, कारण कॅन्सर पूर्ण शरीरात पसरला होता. जयवंतरावांकडे खूप कमी दिवस राहिले होते. तिच्या वडिलांची तब्येत खूपच खराब दिसू लागली, त्यामुळे अवनीला समजलं की नक्कीच तिच्या वडिलांना काहीतरी झालं आहे. बाबा, तुमची तब्येत खूपच खराब दिसत आहे आणि तुम्ही कमजोर दिसत आहात. बाबा, खरं सांगा, तुम्हाला काय झालं आहे? माझ्यापासून काहीतरी लपवत आहात का? जयवंतराव आपल्या मुलीच्या डोक्यावर हात ठेवतात आणि म्हणतात, बाळा, ती वेळ आली आहे. माझ्यानंतर तुझं कसं होणार आहे? मला तुझी खूप काळजी वाटत आहे. तू खूप भोळी आहेस. दुनियादारीबद्दल तुला काहीच माहिती नाही. तुला कोणी पण फायदा उठवू शकतो तुझा. अवनी आश्चर्याने आपल्या बाबांकडे पाहत होती. तिला अंदाज पण नव्हता की बाबा तिला एवढ्या लवकर सोडून जातील. आईची तर छाया लहानपणापासूनच तिला मिळाली नाही, पण आता बापाची सावली सुद्धा तिच्यापासून वेगळी होणार होती. अवनी दिवस रात्र तिच्या बापापाशी बसून रडत होती, पण कोणाचेच अश्रू आपल्या प्रिय व्यक्तीला माघारी आणू शकत नाही. एक ना एक दिवस प्रत्येकाला जावेच लागणार आहे. एके दिवशी रात्रीच्याला जयवंतरावांचा मृत्यू झाला आणि बाबाच्या अग्नीमध्येच अवनीच्या आनंदाचा सुद्धा अंत झाला होता. बाबा सोडून गेले हे दुःख ती विसरू शकली नव्हती. तोपर्यंत तिचे भाऊ तिच्या मागे लागले की तुझं लग्न करायचं आहे. अवनीला खूप राग आला. ती तिच्या भावांना रागात म्हणाली, तुम्हाला काय झालं आहे? बाबांना जाऊन अजून 1 महिना सुद्धा झाला नाही आणि तुम्ही सगळे माझ्या लग्नाच्या मागे का लागला आहात? मी तुमच्यावर ओझा आहे का? तिचे भाऊ रडण्याचे ढोंग करत म्हणाले की अगं अवनी, बाबाची सुद्धा हीच इच्छा होती की त्यांच्या मुलीचं लग्न लवकरात लवकर व्हावं, म्हणून वर्षभराच्या आतमध्ये आम्ही तुझं लग्न लावून देण्याच्या मार्गावर आहे, कारण मुली तिच्या सासरीत चांगल्या दिसतात. आई वडिलांचे घर तर त्यांच्यासाठी परक असतं. अवनी आपल्या भावांचं बोलणं ऐकल्यानंतर मोठमोठ्याने रडू लागले आणि म्हणाले की मी तुम्हाला कधीच त्रास देणार नाही. मी तुमच्यावर ओझं बनून राहणार नाही. देवासाठी मला या घरातून कुठे लावू नका. मला माझ्या बाबाच्या घरात राहायचं आहे. या घरात माझ्या बाबाच्या आठवणी आहेत आणि मला बाबांच्या आठवणीत सोबत जगायचं आहे. इथल्या प्रत्येक वस्तूवर माझ्या बाबाचा स्पर्श आहे. मी माझ्या बाबाच्या खोलीमध्ये राहणार आहे. मी कधीच तुम्हाला त्रास देणार नाही. देवासाठी एवढा मोठा निर्णय घेऊ नका. माझ्यावर अत्याचार करू नका. पण तिच्या भावाने आधीच निर्णय केला होता. ते फक्त अवनीला सांगायला आले होते. अवनीचं इमोशनल लेक्चर त्यांना ऐकायचं नव्हतं. अवनी रडली, पडली, खूप काही केलं, परंतु शेवटी तिच्या लग्नाचा दिवस जवळ आला. अवनी तिच्या बाबाच्या खोलीमध्ये बाबाच्या फोटोला घेऊन रडत होती. तिचं दुःख आज डोळ्याच्या रस्त्यामधून जाण्यासाठी तयार होतं. तिला हे सुद्धा माहीत नव्हतं की तिचं लग्न कोणासोबत आहे आणि तिला कोणी सांगितलं पण नाही. तिला फक्त तिच्या बाबांच्या आठवणीपाशी राहायचं होतं, पण तिचेच भाऊ तिचे वैरी बनले होते. रामू काका पण अवनीची ही हालत पाहून अवनीसोबत खूप रडत होते. रामू काका नोकर होते, त्यामुळे त्यांना कोणतीच इज्जत नव्हती, त्यामुळे ते तिच्या भावांना रोखू शकले नाहीत. अवनीचं लग्न एक फुल विकणाऱ्या माणसासोबत जुळवलं होतं. शेवटी लग्नाचा दिवस उजाडला. त्या मुलाचं नाव कार्तिक होतं. तो खूप हैराण होता. त्याला विश्वासच बसत नव्हता की त्याची वरात एका झोपडीतून निघून एका आलिशान बंगल्यापाशी येऊन थांबेल. त्याला आनंद होण्याऐवजी आश्चर्य वाटत होते. त्याला शंका वाटत होते की नक्कीच अवनी एखादी मुकी किंवा अपंग मुलगी असेल, त्यामुळेच एवढ्या श्रीमंताच्या मुलीला एवढ्या गरिबाच्या घरात देत आहेत. कारण श्रीमंत घरात तिचं लग्न झालं नसेल. पण जेव्हा कार्तिकने अवनीला पाहिलं तेव्हा त्याला धक्काच बसला, कारण अवनी खूपच सुंदर दिसत होती. अवनी एका परीसारखी सुंदर होती. कार्तिकला त्याच्या नशिबावर विश्वासच बसत नव्हता. एवढ्या मोठ्या घरात फक्त रामू काका तिच्या जवळचे होते. त्या दिवशी अवनी रामू काकाच्या गळ्यामध्ये पडून खूप रडली, पण रामू काकाच्या हातात काहीच नव्हतं की ते अवनीची मदत करतील.
त्यामुळे ते फक्त तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवून रडत होते. आणि आज खूप वर्षानंतर जेव्हा त्यांना अवनी समोर दिसली, त्यामुळे रामू काका तिला पाहून खूप घाबरत होते. कारण अप्सरासारखी राहणारी मुलीची हालत एका भिकारींसारखी झाली होती. ते विचार करतात की किती अत्याचारी भाव आहेत. स्वतः तर वडिलांच्या करोडाच्या प्रॉपर्टीवर डल्ला मारून बसले आहेत आणि ते त्यांच्या बहिणीचा हिस्सासुद्धा देत नाहीत. सगळं त्यांनीच हडपलं होतं. रामू काका त्यांच्या डोळ्यामध्ये खूप सारं दुःख घेऊन अवनीकडे पाहत होते. रामू काकाने तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि त्यांच्या खोलीमध्ये घेऊन गेले. त्यांनी तिला थंड पाणी प्यायला दिले. तिला खूप तहान लागली होती. उन्हामुळे तिला खूप घाम येत होता. तिची गोरी काया आता काळी पडली होती. असं वाटत होते की ती आता खूप कंटाळली आहे. एवढ्या तरुण वयात सुद्धा तिचं शरीर खूप वय असल्यासारखं दिसत होतं. त्यामुळे रामू काका तिला ओळखू शकले नाही. रामू काका फार वेळ तिलाच पाहत बसले होते. नंतर ते म्हणाले की अवनी बाळा, तू कुठे गेली होती? मी तुला किती शोधले. जेव्हापासून तुझी पाठवणी झाली तेव्हापासून तू माघारी कधीच आली नाही. अवनीने एक मोठा श्वास घेतला आणि म्हणाली की काका, जर या घराचा मालकच राहिला नाही तर मग हे घर सुद्धा माझं राहिलं नाही. कारण ते एकटेच होते जे माझे होते. अवनीच्या डोळ्यात घडलेल्या गोष्टी आणि तिच्यावर झालेले अत्याचार याचं दुःख दिसत होतं. ती रामू काकाला म्हणाली की मला माझ्या भावांना भेटायचं आहे. कारण माझी परिस्थिती सध्या खूपच खराब आहे. माझा जो नवरा फुलांचा व्यवसाय करत होता त्याचा व्यवसाय ठप्प झाला आहे आणि आमच्यावर उपासमारीचे दिवस आले आहेत. मला माझ्या भावांकडून माझा हिस्सा मागायचा आहे. कारण बाबांनी माझ्यासाठी काहीतरी शिल्लक ठेवलं असेल. यातून मी माझा आणि माझ्या नवऱ्याचं पोट भरू शकेल. अवनीचं बोलणं ऐकून रामू काका तिच्याकडे आश्चर्याने पाहत होते. ते विचार करतात की अवनी तर जयवंत रावांच्या काळजाचा तुकडा होती. तर मग त्यांनी नक्कीच त्यांच्या मुलीसाठी काही ना काही ठेवलं असेल. रामू काका तिला तिच्या भावांसमोर घेऊन गेले. ते भाऊ तिच्या हिस्स्यावर कब्जा करून बसले होते. तरी पण त्यांचं पोट भरलं नव्हतं. जेव्हा अवनीला त्यांनी समोर पाहिलं तेव्हा त्यांना धक्का बसला. कारण त्यांना वाटलं होतं की अवनी त्रासाला कंटाळून भुकेने व्याकुळ होऊन मेली असेल. कारण त्यांचा तोच प्लॅन होता, एखाद्या गरिबाच्या गळ्यात बांधल्यावर ती लवकर मरून जाईल असं त्यांना वाटलं होतं. मेल्यानंतर कोणीसुद्धा तिच्या हिश्श्याची प्रॉपर्टी मागायला येऊ शकत नव्हतं. जयवंतरावांनी त्यांच्या मुलीसाठी खूप प्रॉपर्टी सोडली होती. त्यांना खूप दुःख होतं की मुलांपेक्षा अवनीचा हिस्सा खूप जास्त जयवंतरावांनी तिच्या नावावर करून ठेवला होता. 4 फॅक्टरीपैकी 2 फॅक्टरीची मालकीण होती अवनी. एवढेच नाही तर कितीतरी करोड तिच्या अकाउंटवर पैसे जमा होते. पण अवनीला यातील काहीच माहीत नव्हतं. कारण अवनी भोळी होती. तिचा हिस्सा मागताना तिला खूप लाज वाटत होती. ती खूप घाबरत तिच्या भावांना म्हणू लागली की मी आणि माझा नवरा उपासमारीचे दिवस काढत आहे. जर बाबांनी माझ्या नावावर काही केलं असेल तर ते मला द्या. कारण त्यामुळे आमचं पुढचं आयुष्य मी आणि माझा नवरा आनंदात घालवू शकेल. यावर तिचे भाऊ म्हणाले, आम्ही तुझ्या नवऱ्याची मदत करू. शेवटी तू आमची बहीण आहेस. तुला तुझ्या नवऱ्याला आम्ही मदत करतो. भोळी बाबडी अवनी खूप खुश झाली. पण तिला माहीतच नव्हतं की तिचे भाव तिच्यासोबत मस्ती करत आहेत. तिच्या भावाने एक छोटंसं दुकान तिच्या नवऱ्याला खरेदी करून दिलं आणि त्यामध्ये ते नवरा बायको फुलांचा व्यवसाय करू लागले. त्यामुळे अवनी पण खूप खुश झाली. तिला माहीतच नव्हतं की तिच्या बाबांनी तिच्यासाठी करोडाची संपत्ती ठेवली आहे. तिला फक्त याचा आनंद होता की यामुळे तिच्या नवऱ्याला कधी उपाशी झोपावे लागणार नाही. पण तिच्या भावाने यासाठी त्याला दुकान खोलून दिलं. यानंतर ते त्यांच्या दारात भीक मागायला येऊ नये. जेवढं दिलं त्यामध्ये अवनी आनंदात होती. चटणी भाकर खाऊन ते नवरा बायको खुश होते. त्यानंतर ती सारखी तिच्या भावांकडे गेली नाही. कारण तिला तिचा हिस्सा मागू वाटत नव्हता. त्या दुकानातून त्यांना भरपूर पैसे भेटत नव्हते. पण जेवढे भेटत होते त्यात ते खुश होते. असेच दिवस निघून लागले.
पण आपण जे कर्म करतो ते याच जन्मात फेडावे लागतं असं कोणीतरी म्हटलं आहे. त्याचप्रमाणे तिच्या भावांना आता देवापासून कोणी सुद्धा वाचवू शकत नाही, कारण आता त्यांचा नंबर आला होता. कारण दुसऱ्याच्या हक्कावर आपण कब्जा केला तर देव त्यांना नक्कीच सजा देतो. एक दिवस त्यांच्या दोन्ही पण फॅक्टरीमध्ये अशी आग लागली की सगळं जळून खाक झालं. या 4 फॅक्टरी होत्या, त्यामध्ये ते करोडो पैसे छापत होते आणि त्यातील 2 फॅक्टऱ्या तर त्या वाचल्या. त्या अवनीच्या नावावर होत्या. तिच्या भावाने तिच्या नावाची फॅक्टरी आणि तिचे शेअर्स विकण्याची योजना केली, पण जेव्हा ते वकिलापाशी गेले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. वकील जयवंतरावांचे खास मित्र होते, त्यामुळे त्यांनी विश्वासाने त्या वकिलांपाशी कागदपत्र ठेवले होते. मरणाच्या अगोदर जयवंतरावांनी असे लिहून ठेवले होते की अवनीच्या परवानगीशिवाय तिच्या फॅक्टरींना आणि तिच्या शेअर्सला कोणी सुद्धा हात लावू शकत नाही किंवा विकू शकत नाही. जर कोणी तसं करत असेल तर त्याच्यावर पोलीस केस सुद्धा होऊ शकते. जर हे फॅक्टरी अवनीच्या ऐवजी कुणाच्या हातात असेल तर त्याने त्यामध्ये येणारे सगळे पैसे अवनीला द्यावे. अवनीचे भाव हे सगळे जे वकील सांगत होते ते ऐकत होते आणि त्यांना घाम पण फुटला. ते आजपर्यंत कधीच वकिलापर्यंत गेले नव्हते. आता त्यांच्याकडे फक्त अवनीची फॅक्टरी शिल्लक राहिली होती आणि त्याला पण तिच्याशिवाय कोणी धक्का लावू शकत नव्हतं. आणि एवढ्या वर्षापासून त्यांनी जो त्या फॅक्टरीवर कब्जा मारला होता त्यातून जेवढे पैसे मिळाले ते सुद्धा अवनीला द्यायचे होते. आता दोन्ही पण भाऊ रस्त्यावर आले होते. त्यांना त्यांचे भविष्य अंधारात दिसत होतं. आतापर्यंत त्यांनी जे स्वप्न पाहिलं होतं ते सगळं पाण्यामध्ये गेलं होतं. त्यांच्याकडे आता तेवढे पैसे पण नव्हते की जेवढे वर्ष त्यांनी अवनीच्या फॅक्टरीवर कब्जा केला होता. इकडे अवनी तिच्या नवऱ्यासोबत चटणी भाकर खाऊन शांतपणे झोपत होती, परंतु इकडे करोडाची संपत्ती असून सुद्धा त्यांना झोप लागत नव्हती. जर एखाद्याच्या हक्काचे पैसे खाल्ले असेल तर त्या माणसाला शांत झोप कशी येऊ शकते? आणि शिवाय ते घर सुद्धा अवनीच्या नावावर होतं, त्यामुळे आता त्यांना ते घर सुद्धा खाली करावे लागत होते. पण त्यांना हे सगळं सहन झालं नाही. त्यांना पण मुले झाली होती आणि आता ते घर बेघर होणार या विचाराने त्यांना रडायला येत होतं. ते दुसऱ्या दिवशी लगेच अवनीला शोधायला निघाले. त्यांना माहीत नव्हतं की अवनी कशी असेल, कुठे राहत असेल, परंतु आज त्यांच्यासाठी ते आपल्या बहिणीपुढे हात पसरायला चालले होते. रामू काकाला सोबतीला घेऊन ते अवनीच्या घरी गेले. त्यांनी अवनीचं घर शोधून काढलं. तिचं घर असं होतं की 2 मिनिट सुद्धा कोणी तिथं राहू शकत नाही. जेव्हा ते अवनीच्या घरात प्रवेश करतात, अवनीला आपल्या भावांना पाहून आश्चर्य होतं. तिला समजतच नाही की आपल्या करोडपती भावांना कुठे बसावं. घरात चटईशिवाय दुसरं काहीच नव्हतं, पण ते दोन्ही पण भाव अवनीच्या पाया पडून मोठमोठ्याने रडू लागले. अवनी हे पाहून दंग झाली. ती विचार करते की सूटबूट घालणारे माझे भाव एका भिकारीण बहिणीच्या समोर हात का जोडत असतील. एवढ्यात तिथे रामू काका येतात. अवनीने जेव्हा त्यांना विचारले तर रामू काका हसायला लागले. म्हणाले की आज तुझ्या भावांचं डोकं ठिकाणावर आलं आहे. अवनी बाळा, आजपासून तू या झोपडीमध्ये राहणार नाही. अवनीला रामू काकांच्या बोलण्यावर विश्वासच बसत नव्हता. त्यानंतर रामू काकांनी सविस्तर तिला सगळं काही सांगितलं. खरं ऐकल्यानंतर अवनीला खूप आश्चर्य वाटले. तिच्या वडिलांनी तिच्या नावावर किती प्रॉपर्टी केली होती आणि दोन्ही भावांनी फक्त तिला एक छोटंसं दुकान तिला खोलून दिलं. त्यामुळे तिचे भाऊ तिच्या पुढे हात जोडून माफी मागू लागले. तिचे भाऊ म्हणाले, आम्हाला जेलमध्ये जायचं नाही. तुझ्या फॅक्टरीचं जे पण पैसे झाले असतील ते आम्ही हळूहळू देतो. पण अवनीचं हृदय फार मोठं होतं. तिच्या मनात आपल्या भावांबद्दल राग होता पण द्वेष नव्हता. ती म्हणाली की काहीच हरकत नाही, मी तुम्हा सगळ्यांना माफ केलं. तुमचे छोटे छोटे मुले आहेत, मी त्यांच्यावर अन्याय करू शकत नाही. तुमच्या चुकीची शिक्षा देणारी मी नाही, देव आहे. यानंतर पुढचं आयुष्य अवनी त्या घरामध्ये बाबाच्या खोलीमध्ये घालू लागली. तिचे दोन्ही पण भाऊ त्याच घरामध्ये राहत होते. अवनीच्या हिश्श्यावर आता ते जगत होते, कारण त्यांची फॅक्टरी तर पूर्णपणे जळून गेली होती. आता पूर्ण कारभार अवनीच्या हातात होता आणि ती त्या घरात आता पहिल्यासारखी
आनंदी राहू लागली. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.